हा दिवस प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. कारण 3 जानेवारी रोजी जन्म झाला तो माता सावित्री यांचा, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. ते म्हणतात ना की शिकलेली आई आणि घरादाराला पुढे नेई. पण त्यांनी फक्त घरादारालाच नाही तर समाजातल्या प्रत्येक स्त्रीला पुढे नेण्याचं स्वप्न बघितलं आणि त्यांच्यामुळे घडल्या त्या अनेक आधुनिक सावित्री. तर त्यांच्या या जन्मदिवसाच्या खास प्रसंगी आपल्यासोबत आज एक आधुनिक सावित्री आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील महिला शिक्षिका राधा प्रजापती मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्या महाभूमी डिजिटलच्या स्टुडिओमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, पहिलाच प्रश्न माझा असा राहील की या क्षेत्रात तुम्ही आल्या तर हे क्षेत्र निवडण्याचं नेमकं कारण काय आणि सुरुवात कशी झाली? शिक्षणाची पहिलीपासूनच आवड होती. त्यामध्ये माझ्या आई वडील यांचे प्रेरणास्थान घेऊन त्यांचे श्रेय मला या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लाभलेले आहे. पूर्ण शिक्षण म्हटल्यानंतर माझं बुलढाण्यामध्येच झालेलं आहे. 12वी ते ग्रॅज्युएशन पण आणि DEdसुद्धा इथेच झालेलं आहे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर माझी समजा आतापर्यंतची 35 वर्ष सेवा झालेली आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये मी भरपूर काही असं मुलांना आवडेल अशा प्रकारचे शिक्षणाचे कार्य सतत अविरत सुरू आहे माझं. मॅडम, तुम्ही म्हणाल्यात की 1992 पासून तुमची सुरुवात झाली आहे नोकरीसाठी शिक्षण क्षेत्रातल्या. तसं पाहिलं तर त्या काळातील महिला जास्त काही शिक्षणही घेऊ शकल्या नाहीत आणि नोकरीकडे एवढा कल नव्हता. आता जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. त्या काळी एवढं नव्हत्या, तर त्या काळी तुम्हाला नोकरीला लागल्यावर पहिल्यांदाच कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? त्या 1992मध्ये मी ज्यावेळेस लागली त्यावेळेस माझ्या पंचायत समितीमध्ये जेमतेम 10 ते 15 लेडीज बाया होत्या सर्व्हिसला. त्या पण भरपूर वयस्कर होत्या आणि माझ्यासारख्या तर फार कमी होत्या. पण त्यावेळेस समजा वाहनांची सोय नव्हती. समजा इथून राजूरला पण जायचं म्हटल्यानंतर ॲटो नसायचे, बसेसची वाट पाहावं लागायची. पुन्हा मुलं छोटे छोटे लहान आणि मुलं सोडून जावं लागायचं. 10 ते 5 पर्यंतची सर्व्हिस करावं लागायची, ड्युटी करावं लागायची दिवसभर. तर अशा प्रकारचे अनेक आव्हानांना तोंड देत देत मी पुढे समोर गेलेली आहे समजा आणि माझं कार्य हे अविरत ठेवलेलं आहे. हो मॅडम. तुमचा प्रवास खरंच ऐकून असं वाटतं की तुम्ही खूप म्हणजे असं परिस्थितीला सामोरं जाऊन प्रयत्न केलेत आणि आज तुम्ही 35 वर्षांची सेवा देत आहात. आणि यामध्ये मॅडम तुम्हाला बरेच पुरस्कारही मिळाले असतील, तर तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल? माझं पहिलं पुरस्कार ज्यावेळेस मी 2011मध्ये पुणे इथे बाहुली नाट्यसाठी हे बाहुली प्रशिक्षण होतं, बाहुली नाट्य प्रशिक्षण. त्यासाठी 11 दिवस तिथे गेलेली होती. त्याच्यानंतर मला बार्शी येथे एक पहिलं पुरस्कार मिळालं तिथे राज्यस्तरावरचं. त्या ठिकाणी त्यांनी जे काम पाहिलं माझं कथा लिहिणे आणि ते सादर करणे, त्यामुळे ते सर खरंच प्रभावी झाले आणि त्यांनी मला ते पुरस्कारासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर आपल्याच बुलढाण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुरस्कार म्हणून इथे ते पण जाहीर झालं. ते मला वाटते 2013 की 14मध्ये मिळालेलं आहे. ते कार्याची दखल त्यांनी स्वतः घेतली किंवा प्रत्येक शाळेवर त्यांनी शिक्षकांची अशी पाहणी केली किंवा खरंच ही शिक्षक आहेत का तसे होतकरू, आहेत का उपक्रमशील. तशी त्यांनी पाहणी केल्यानंतर ते पुरस्कार त्यांनी जाहीर केला. म्हणजे अक्षरशः कोणत्याच गोष्टीचं हे ठेवलेलं नव्हतं त्यामध्ये किंवा. तर त्या पुरस्कारानंतर मला पुन्हा जिल्हा लेवलचं सुद्धा जिल्हा गौरव पुरस्कार शिक्षक पुरस्कार 2017मध्ये मिळालं. तर त्यावेळेस पण अशाच प्रकारचे उपक्रमशील शिक्षिका म्हणूनच मला ते गौरव मिळालेले आहे आतापर्यंतचे. मॅडम, आता बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळेचं चित्र असं झालंय की पटसंख्याच नाहीये किंवा शिक्षकच नाहीये, त्यामुळे अक्षरशः शाळा बंद पडतायत. तर याबद्दल काय सांगाल? हो, जिल्हा परिषदच्या शाळा ह्या खरंच पटसंख्येने कमी पडत आहे. पटसंख्या ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणच्या शाळा पण बंद झालेल्या आहे. 0 ते 5 पर्यंतची जसं पटसंख्या आहे त्या तर सहसा बंदच पडणार आहे. आता ग्रामीण भागातील व्यक्तींची जे मुलं आहे समाजातील ग्रामीण समाजातील
तर त्या मुलांची ओढ पण जशी शहरी भागामध्ये शिक्षण मिळते तशीच त्यांची ते मुलं जातात शाळेमध्ये, तसंच त्यांची पण तेवढीच ओढ असते की बा आम्हाला पण त्या शाळेत जायचं आहे म्हणून. निश्चितच मॅडम. पण आता बघायला जर गेलं तर प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते आणि तुम्ही ज्या शाळेवर आहात त्यामध्ये पटसंख्या किती आहे आणि म्हणजे कसं आहे, म्हणजे आता तुम्ही ग्रामीण भागात आहात तर तिथे पटसंख्येचं काय आणि पालकांचा कसा प्रतिसाद आहे की मुलांना मराठी शाळेत किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत पाठवायला? या ठिकाणी जे ग्रामीण भागामध्ये काही काही गावं लहान असतात, तर त्या गावामधली पटसंख्यासुद्धा कमी असते. आणि जी गाव मोठं असेल किंवा जिथे म्हणजे शहरा भागामध्ये जायला मार्गच नसेल त्या ठिकाणी मग तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या चांगली आहे. नक्कीच मॅडम. तर आता आपली मराठी माध्यमाची जरी शाळा असेल तर तुमच्या हातून अनेक विद्यार्थी घडले असतील. तर असा एखादा भावनिक प्रसंग किंवा असा एखादा कौतुकास्पद प्रसंग असा तुमच्या आयुष्यातील असेल जो की तुमचा एखादा विद्यार्थी अगदी चांगल्या ठिकाणी गेला आणि त्यांनी तुम्हाला भेट दिली? भेट तर तसे विद्यार्थ्यांची होतच राहते, कारण मोताळा पंचायत समितीमध्येच माझे 26-27 वर्ष गेले. त्यामुळे तिथले ते विद्यार्थी भेटत असतात. त्यामुळे त्या काही विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये, काही याच्यामध्ये गेलेले मिलिटरीमध्ये, तर अशी मुलं भेटल्यानंतर खरंच वाटते किंवा केलेलं आहे. परंतु मी हे नाही म्हणणार की ते मुलं उच्च शिक्षण घेऊन तिथं उच्च याच्यावर पदावर गेल्यानंतर, पण मग असे काही विद्यार्थी आहे की ज्यांनी शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून आपल्या शेतीसाठी सुद्धा उपयोगात आणलेलं आहे शिक्षण. आणि त्या असे काही विद्यार्थी भेटतात मला की मॅडम म्हणे मी 2 एकरचं 6 एकर केलं शेत. हे पण मला खूप कौतुकास वाटते की बा तू कमीत कमी शिकून उपाशी मरत नाही आहे, तो त्याच्या घराचा सांभाळ व्यवस्थित करत आहे. हे खूप चांगलं वाटते. किंवा उच्च पद तर कोणी पण मिळवते शिक्षणाच्या मार्गे, परंतु त्याला जगण्याची कल मिळाली हे फार महत्त्वाचं आहे. निश्चितच मॅडम. आता कसं आहे, सध्याचं जे काही तंत्रज्ञानाचं युग आहे तर पहिल्या शिक्षकांना आता तंत्रज्ञानाच्या युगात जे काही बदल घडवून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर ते थोडंसं आव्हानात्मक वाटतं का? हो, या ठिकाणी शिक्षणाचा अभावाने तांत्रिक जे बदल झालेले त्यामध्ये खरंच फरक पडतो. कारण आता सध्या तर माझं समजा 53+ वय चालू आहे, तर यामध्ये मला पण त्रास होतो कधी-कधी काही गोष्टीचं शिकायचं काही समजत नाही. तर अशा वेळी मी माझ्यापेक्षा लहान असतील किंवा त्यांच्याकडून काही तर मुलं असे आहे की ते मुलंच मला सांगतात की मॅडम हे ॲप आहे, याच्यामध्ये अशा प्रकारचे फोटो. तर मुलांकडनं सुद्धा कधी-कधी शिकायला मिळते आपल्याला. असं नाही की मोठे शिकवतील, पण लहान मुलांकडनं खूप शिकायला खूप आनंद वाटतो. निश्चितच मॅडम. तुम्ही आज जी काही माहिती सांगितली आणि तुम्ही दिलेला वेळ हा खूप छान संवाद झालाय आणि महाभूमी डिजिटलच्या या स्टुडिओला तुम्ही भेट दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते.